दरम्यान बनावट औषध प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला। बनावट औषधाची केस नवीन नाही आहे, जुनी आहे। मी ही 1.5 वर्षापूर्वी रेस केलेली आहे। एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टममध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेलो। मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात बोलतो। हे परत आलंय कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टममध्ये आहेत हे मी मागेही बोललेले। म्हणजे हा कंटिन्यूस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे। कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं, इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू। तर ह्यामध्ये मला वाटतं की कमिशनखोरी वाढल्यामुळे आता लोकांच्या जीवनाशी खेळ सुरू झालेला आहे। पैशासाठी माणसाची किंमत, पैशापुढे माणसाची किंमतच राहिली नाही, माणसाच्या जीवाची किंमत राहिली नाही। आणि आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। आम्ही किती काही वाकडं करायचा प्रयत्न केला की आम्ही पैसे देऊन सही सलामत सुटू, अशा प्रकारची हिंमत राज्यामध्ये आता वाढीस लागली आहे। त्याचं ते उदाहरण आहे। अनेक ठिकाणी आता नागपूरमध्ये झालं आहे, अंबेजोगाईमध्ये झालं आहे, कुठे बीडमध्ये झालं असेल, गडचिरोलीत झालं असेल, बोगस औषधी कंपन्यांची औषधी देणं, अशा माणसाला फासावर लटकवण्याची हिंमत असली पाहिजे शासनामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।